नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे भूमी आता आकाशला एकापाठोपाठ एक असे भयानक सत्य सांगणार आहे, ज्यामुळं आकाश हा रागिणीच्या विरोधात काय पाऊल उचलणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. भूमीने आकाशला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की रागिणी त्याच्याबद्दल कशा पद्धतीने वागत आहे, त्याचबरोबर आईबाबांची खुनी कोण आहे. रागिणीने जेव्हापासून भूमी आकाशच्या आयुष्यात आलेली आहे तेव्हापासून आकाशच्या विरोधात वेगवेगळं कांड केलेलं आहे आणि भूमीलाही संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं भूमी आकाशला सांगणार आहे आणि त्यानंतर हे सगळं रागिणी कशासाठी करते ही गोष्टही भूमी आकाशच्या समोर आणणार आहे. आणि या सगळ्यामुळं आकाशने एक जबरदस्त असा निर्णय घेतलेला असणार आहे, ज्यामध्ये रागिणी पूर्णपणे अडकणार आहे आणि रागिणीला कळणारही नाही. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार, आकाशचा निर्णय काय असणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आकाश आणि भूमी जंगलात असतात. भूमी अगदी थंडीने गारटलेली असते, कारण अचानक पाऊस आलेला असतो. दिवसभर भूमी त्या झाडाला बांधून तिथं उभी असते आणि भूमीला खूप त्रास होत असतो आणि भूमीला कळतच नसतं की तिचा जो त्रास होत आहे तो कमी कसा करायचा. आकाश मग एक उपाय काढतो आणि आकाश भूमीचे हात चोळून देऊ लागतो, कारण त्या जंगलामध्ये असा कोणताच मार्ग नसतो की भूमीला तिथे उष्णता मिळेल, ऊब मिळेल. परंतु आकाश या सगळ्यावरती उपाय काढतो आणि भूमीला म्हणतो की आता बरं वाटतंय ना तुला. तेव्हा भूमी सांगते की हो, मला आता बरं वाटत आहे. त्याचबरोबर भूमी खुश झालेली असते. भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, आपण दोघं एकत्र असलं ना की आपल्याला कोणी काहीच करू शकत नाही, आपल्या दोघांचं कोणी काहीच बिघडवू शकत नाही. हे सगळं भूमी आकाशला सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी दोघंही एकमेकांच्या हातात हात ठेवून तिथं बसलेले असतात. भूमी आकाशला म्हणत असते की तुला त्रास होत नाही आहे का रे आकाश. तेव्हा आकाश म्हणतो की नाही. इकडे रागिणीने गुलाबाचं फूल हातात घेतलेलं असतं आणि त्याची एक एक पाकळी काढून टाकत असते आणि म्हणत असते प्रत्येक पाकळीला, भूमी मरणार, भूमी नाही मरणार, भूमी मरणार, भूमी नाही मरणार, हे तिचं चालू असतं. तेव्हा पौर्णिमा तिथे येते आणि म्हणते की आई, काय चाललंय तुमचं हे सगळं. तेव्हा तिला रागिणी म्हणते की काही नाही. तेव्हा शेवटची पाकळी राहते आणि रागिणीच्या तोंडून शब्द येतात की भूमी नाही मरणार. तेव्हा पौर्णिमा तिथे येते आणि पौर्णिमा म्हणू लागते की आई, काय चाललंय तुमचं हे. हा पण एक अपशकुनच झाला ना. मगाशी भाजी करपलेली आहे, आता हे सगळं आहे, म्हणजे आता भूमी जिवंत राहणार. तेव्हा रागिणी म्हणते, तू प्रत्येक वेळेस विरजण टाकायचंच काम करते का गं. म्हणजे तुला काही कळतच नाही, आग लावायचंच फिरत असतीस तू. हे सगळं रागिणी पौर्णिमाला बोलत असते. पौर्णिमाला मात्र राग येतो. रागिणीचं हे बोलणं पौर्णिमाला आवडत नाही. पौर्णिमाचं असं म्हणणं असतं की तुम्ही प्रत्येक वेळेस नावच ठेवायची कामं करत असतात, प्रत्येक वेळेस तोंडाला येईल ते बोलत असतात, समोरच्या माणसाचा जराही विचार करत नाही, हे पौर्णिमा म्हणत असते. आणि रागिणी प्रत्येक वेळेस पौर्णिमाचा अपमानच करत असते, हे पौर्णिमाच्याही चांगलंच लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी दोघंही जाम खुश झालेले असतात आणि भूमी आकाश म्हणत असतात की खरंच आज आपण जे जिवंत राहत आहोत ना, ते फक्त आणि फक्त एकमेकांच्या साथीमुळे, एकमेकांच्या प्रेमामुळे. अन्यथा आपल्यासाठी ही गोष्ट खूप मोठी झाली असती, हे भूमी म्हणत असते. भूमी म्हणत असते की आकाश, प्रत्येक वेळेस तू येऊन मला वाचवत आहे आणि त्यामुळंच हे सगळं शक्य झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश भूमीला मिठीत घेतो आणि दोघंजण निघालेले असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी गाडीत बसल्यानंतर आकाश तिला विचारत असतो की काय काय झालं. नक्की मला भूमी कळलं पाहिजे की हे सगळं कशामुळं घडलेलं आहे, हे सगळं कुणामुळं घडलेलं आहे. हे सगळं भूमी बोलत असते. आणि त्याचबरोबर आकाश भूमीला विचारत असतो की मला सांग आत्ताच्या आत्ता, या सगळ्याला कोण जबाबदार आहे, हे सगळं कुणी केलेलं आहे, हे मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे, असं आकाश विचारत असतो. आणि भूमी सगळा घडलेला प्रसंग सांगत असते. भूमीचं असं म्हणणं असतं की आकाश, मला माहीत नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळं घडलेल्या आहेत, परंतु ह्या सगळ्यामागं कोण आहे हे मात्र मला चांगलंच माहिती आहे. त्यावेळेस आकाश भूमीला विचारतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. त्यावेळेस भूमी सांगू लागते
की आकाश, तुला माहिती आहे का, मला मेसेज आला. मला असं मेसेजवरती सांगण्यात आलं की मला प्रशांतने त्याच्या मित्राकडे एक गाडी पाठवलेली आहे आणि मला तिकडे जायचं आहे. त्या गाडीतून मी निघाले, परंतु जाताना रस्त्यात ते गुंड जे बोलत होते, हे सगळं कुणी केलेलं आहे? भूमीला आठवत असतं हे सगळं रागिणीनं केलेलं आहे. रागिणी मॅडमच्यात विरोधात गेलं तर आता तुला मी स्वर्गात पाठवणारे, ढगात पाठवणारे, असा तो गुंड बोलत होता. भूमी भयानक चिडलेली असते. भूमी म्हणत असते की तुला ऐकायचं आहे ना आकाश, सांगते, हे सगळं तुझ्या आईनं केलेलं आहे. कारण आत्तापर्यंत माझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुझी आई करत आहे. या सगळ्याला तुझी आई जबाबदार असते. तेव्हा भूमीला आकाश म्हणतो की भूमी, बास झालं, आत्ताही तू आईवर आरोप करतेस, आत्ताही तू भांडणाच्या मूडमध्ये आहेस. तेव्हा भूमी आकाशला म्हणते की आकाश, तू चुकीचा विचार करत आहे. मी कोणत्याही भांडणाच्या मूडमध्ये नाही. एक गोष्ट मी तुला सांगते, ती म्हणजे काहीही झालं तरीही हे सगळं तुझ्या आईनंच केलेलं आहे आणि या सगळ्याला जबाबदार तुझी आईच आहे. हे ऐकल्यानंतर, भूमीनं हे बोलणं ऐकल्यानंतर आकाशला मात्र धक्का बसतो. आकाश म्हणतो की भूमी, तुझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. याआधीही मला तू कोणतेही पुरावे दिलेले नाहीत आणि आत्ताही तुझ्याकडे कोणताही पुरावा नाही की ज्यामुळं तू मला पटवून देशील की या सगळ्याला जबाबदार आई आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे भूमीला धक्का बसलेला असतो. भूमीचं असं म्हणणं असतं की आकाश, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण कधी आपल्या आईला विचारतो खरे की बाबा कोण आहेत? आईनं जे सांगितलेलं असतं त्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो, पण तुझा माझ्यावरती विश्वासच नाही आहे. तुझं प्रत्येक वेळेस हेच म्हणणं असतं की काहीही झालं तरी या गोष्टीला जबाबदार कोण, हे तुला प्रत्येक वेळेस कळत असतं. पण तुला जाणून घ्यायचं नसतं की या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं होणार आहेत. तुला प्रत्येक वेळेस तुझ्या आईवरती विश्वास ठेवायचा असतो, हे भूमी बोलत असते. आकाश म्हणत असतो की भूमी, बास आता. भूमी म्हणत असते, हो, आत्तापर्यंत मी बासच केलेलं आहे रे, पण तुझ्या लक्षात येत नाही आकाश की तू कशा पद्धतीने माझ्याशी वागत आहे. तुला जाणवतही नाही की तू काय करत आहे. हे सगळं भूमी बोलत असते. भूमीचं असं म्हणणं असतं की आकाश, तुला असं वाटत आहे की तुझी आई जे करत आहे ते अगदी बरोबर आहे. तुझ्या आईला प्रत्येक वेळेस जे वाटत आहे तेच बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या हे लक्षात येत नाही की तुझ्या आईने लग्न झाल्यापासून किती वेळा माझ्या बाबतीत हे केलेलं आहे. आणि त्याचवेळी रागिनी इकडे अभिला फोन करत असते. अभि फोनवर बोलत असतो, हो, मी त्या जंगलाच्या दिशेने निघालेलो आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि रागिनी बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यात नेटवर्क जातं. रागिनीची चिडचिड सुरू होते आणि रागिनी खूपच चिडचिड करत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की अहो आई, नेटवर्क गेलं असेल. तेव्हा पौर्णिमाला रागिनी म्हणत असते, सगळेजण माझ्याच नशिबात असे येत आहेत, कारण काहीही झालं तरीही माझ्या बाबतीतच सगळ्यांना हे सगळं सुचत आहे. हे सगळं रागिनीचं बोलणं सुरू असतं आणि रागिनीला त्रास होत असतो. रागिनीला काहीही करून भूमीच्या मरणाची बातमी ऐकायची असते आणि इकडे भूमीने तर आकाशला सांगितलेलं असतं की आईबाबांचा खून करण्याचा प्रयत्नही तुझ्या आईनं केलेला आहे, त्या रागिनी पटवर्धननं केलेला आहे. पण तुला मात्र फक्त विश्वास ठेवायचा आहे, तो फक्त आणि फक्त तिच्यावरतीच. अजूनही तुझ्या डोक्यात तेच विचार असतील तर तू त्याच पद्धतीनं विचार कर. मला काही त्या सगळ्याशी देणं घेणं नाही. हे सगळं चालू असतं आणि इकडं रागिनीच्या तोंडून तो शब्द पडतो की आता फक्त मला भूमीच्या मरणाची बातमी ऐकायची आहे. आणि नेमका त्याच वेळी तिथं आकाश आलेला असतो आणि त्या भीतीने रागिनीची मात्र वाट लागलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी तिथे असते आणि आकाशच्या जवळ येते. अंदाज घेते की आकाशने आपलं नक्की काय काय बोलणं ऐकलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेते आणि आकाशला म्हणत असते की काय झालं आकाश, तुझी अवस्था अशी का झालेली आहे. तेव्हा आकाश सांगू लागतो की भूमी. तेव्हा रागिनी म्हणते, ती बरी आहे ना. तेव्हा इकडं रागिनीला असं वाटत असतं की भूमी सुखरूप नसावी, परंतु आकाश सांगतो की हो, ती आत्ता सध्या सुखरूप आहे, तिला काहीही झालेलं नाही. पण आई, तुला माहिती आहे का, आपल्या भूमीला आज कोणीतरी किडनॅप केलेलं. तिला बेडीने बांधून जंगलात एका झाडाला बांधून ठेवलेलं होतं. त्याचबरोबर ते जंगलही आम्ही तिथून येताना पेटलं. त्या जंगलाने पेट घेतला, परंतु अचानक पाऊस. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणू लागते, पण आत्ता पाऊस. तेव्हा आकाश म्हणतो की हो, मलाही कळलं नाही की आत्ता कसं काय पाऊस आला. आणि आकाश ह्या घडलेला प्रसंग सांगत असतो. रागिनीनं तर ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या असतात, त्यामुळं तिला माहिती असतं की नक्की काय काय झालेलं आहे. आणि रागिनी म्हणत असते, एवढा फुलप्रूफ प्लॅन केला होता. आणि आकाश पाहतच राहतो, कारण रागिनीने असा कोणता फुलप्रूफ प्लॅन केला आहे
हा प्रश्न आकाशला पडलेला असतो. आकाशने आत येताना ते बोलणं त्याच्या कानावर पडलेलं असतं की भूमी मेल्याची बातमी मला आली पाहिजे. आणि आत्ताही ही रागिणी काय म्हणत आहे. तर एवढा फुलप्रूफ प्लॅन केलेला. आकाशला प्रश्नच पडतो की नक्की यांना म्हणायचं काय आहे. हे सगळं चालू असतं. त्याचवेळी पौर्णिमाच्या तोंडूनही काही शब्द बाहेर पडत असतात आणि रागिणी म्हणत असते, अरे आकाश, मला एक कळत नाही आहे की हे कसं शक्य झालं. तेव्हा आकाश सांगतो की भूमी खरंच हुशार आहे, स्मार्ट आहे. तिने तिच्या मोबाईलवरचं लाईव्ह लोकेशन प्रशांतला पाठवून ठेवलं आणि त्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे. त्यामुळंच आम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकलो, आम्ही भूमीला सोडवू शकलो. तेव्हा आकाश म्हणतो की मला कळतच नाही आहे की हे सगळं कसं आहे. रागिणी म्हणते की मला का कळलं नाही आहे की हा मोबाईल तिचा काढून घेतला पाहिजे, पहिलं तिचा मोबाईल काढायला पाहिजे होता. एवढा सगळा मी प्लॅन करत आहे, पण हे सगळं कसं शक्य झालेलं आहे. रागिणी मात्र मूठ आवळत असते, तिची खूप चिडचिड होत असते, तिला त्रास होत असतो. तिचं एकच म्हणणं असतं की एवढं सगळं करून हे सगळं कसं काय घडलं. कारण मला काहीही करून या सगळ्यातून भूमीला उद्ध्वस्त करायचं होतं, संपून टाकायचं होतं. पण ऐनवेळी हे सगळं घडलं. त्यावरती रागिणी आकाशला म्हणू लागते, पण तू मला का सांगितलं नाही जाताना, मी पण आली असते ना. आता भूमी कशी आहे. तेव्हा आकाश म्हणतो की मला प्रशांतचा मेसेज आला आणि त्यानंतर कॉल आला, मला धक्का बसला आणि त्याच क्षणी मी इथून निघून गेलो, असं प्रशांतच्याबद्दल आकाश सांगत असतो. कारण प्रशांतलाच भूमीने तिचं लाईव्ह लोकेशन शेअर केलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश मात्र सांगत असतो आणि रागिणीला म्हणत असतो की हे सगळं शक्य झालं ते म्हणजे आई योगेश्वरीच्या कृपेने. आणि रागिणी पण मग हात जोडून आई योगेश्वरीचे आभार मानत असते, आई योगेश्वरीसमोर हात जोडत असते आणि म्हणत असते, खरंच आई योगेश्वरीचीच कृपा झालेली आहे म्हणून आज भूमी इकडे सुखरूप पोचलेली आहे. आणि त्याचबरोबर रागिणी आता आकाशच्या जवळ जाते, स्वतःच्या साडीच्या पदराने त्याचं डोकं पुसू लागते आणि त्यावेळेस म्हणत असते की खरंच आज जे झालेलं आहे ना ते खूपच भयानक होतं. भूमीची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. तिला डॉक्टरकडे जायला सांगू द्या, कारण डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. आज तिची खूप दगदग झालेली आहे. तिच्या पोटामध्ये महाजनांचा वारस आहे तो वाढत आहे. आणि त्याचबरोबर भूमीला सध्या आपण सगळ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे सगळं रागिणी बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रागिणी म्हणते की इथं भूमी असते तर मीही तिचं डोकं पुसून दिलं असतं, तीही पूर्ण भिजली असणार आहे ना. तिथं ती बाई महामाया ती कुठं भूमीची काळजी घेणार आहे, असं सगळं बोलत असते. आणि तेव्हा पौर्णिमाला राग येतो. पौर्णिमा म्हणते की भूमीच्या सगळ्या बातम्या माझ्या आईमुळेच इकडं समजत आहेत, पण ह्या बाईला काही नाही आहे. या बाईने या सगळ्यातही माझ्या आईवरच टोमणा मारलेला आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाशला भूमीचं बोलणं आठवत असतं. आकाश म्हणत असतो की मी आता सोक्षमोक्ष लावणार आहे. आकाश मनातल्या मनात बोलत असतो. आकाश म्हणत असतो की हे सगळं प्रॉपर्टीसाठी जर होत असेल तर मला या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे, त्यामुळं जर ह्या सर्व गोष्टी घडत असतील तर मला विचार केला पाहिजे, असं आकाशचं म्हणणं असतं. आकाशला खरं तर खूपच वाटत असतं की हे सगळं जे काय घडत आहे, माझी भूमी ही सुखरूप असली पाहिजे. माझ्या भूमीच्या बाबतीत जे घडत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, हे सगळं आकाश बोलत असतो. आणि माझं बाळ आणि माझी भूमी हे माझ्यासाठी फारच महत्त्वाचे आहे आणि ते सध्या सुखरूप असणं गरजेचं आहे, असं आकाशला वाटत असतं. आणि आकाशने त्यासाठी आता प्रयत्न चालू केलेले असतात. आकाश म्हणत असतो की या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष मी लावणार आहेच आणि मला कळलं पाहिजे की नक्की काय घडलेलं आहे, नक्की कशामुळे ह्या सर्व गोष्टी घडत आहेत, हे आकाश ठरवत असतो. आकाशला भूमीचे शब्द आठवत असतात. रागिणी आत्तापर्यंत आकाशच्या प्रॉपर्टीसाठी हे सर्व करत आहे, असं भूमीचं म्हणणं असतं. आणि भूमी त्याच पद्धतीनं आकाशच्या समोर रिॲक्ट होत असते. आकाशच्या समोर ती बोलत असते आणि आकाशला आता विचार करावा लागत असतो. कारण भूमी म्हणते यात पण तथ्य आहे, कारण आज भूमी ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेत असताना ही भूमी का खोटं बोलेल माझ्याशी. नक्की असं काय असेल की भूमीला एवढं खोटं बोलावं लागतंय. मग माझं चुकतंय का, मी भूमीवर विश्वास ठेवत नाही, ही माझी चूक आहे का. हे सगळं आकाश बोलायला सुरुवात करत असतो. आणि आकाश म्हणत असतो की मलाच आता भूमीला या सगळ्यातून वाचवण्यासाठी, आमचं बाळ वाचवण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. उद्याच्या भागामध्ये आकाशने एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे की आकाशने ठरवलेला आहे
की आपल्या भूमीला सुखरूप ठेवण्यासाठी काय करावं लागणार आहे. भूमी सुखरूप राहावी एवढीच त्याची इच्छा आहे आणि त्यासाठी आकाशने आता एक निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर तो सगळ्यांना डायनिंग टेबलवरती तिथं सांगतो की भूमीचं असं म्हणणं आहे की भूमीच्या जीवावर आई तू उठलेली आहे आणि तुझ्यामुळं भूमीच्या जीवाला धोका आहे. आणि त्याचबरोबर इकडे मानसीला भूमीचा फोन आलेला असतो आणि मानसीला फोनवरती भूमी सांगत असते की आकाशकडे जरा लक्ष दे, नक्की त्याचं काय चाललं आहे त्या सगळ्या बारीक गोष्टी मला कळव. आकाश म्हणतो की हो आई, मी जे आहे ना ते खरं सांगत आहे, कारण भूमीचं असं म्हणणं आहे की प्रॉपर्टीसाठी रागिनी आत्याच हे सगळं करत आहेत. त्यामुळं मला आता एक निर्णय घ्यायचा आहे. आजी त्याचबरोबर अभि सर्वजण तिथं असतात आणि आकाश म्हणतो की हे सगळं जर प्रॉपर्टीसाठी होत असेल आणि ही प्रॉपर्टी जर तुला हवी असेल आई, तर ही प्रॉपर्टी मी सगळी तुझ्या नावावर करणार आहे आणि या प्रॉपर्टीबद्दल मला काहीही नको आहे. जे माझ्या आईबाबांनी कमवलेलं होतं तेही मी देऊन टाकणार आहे. हे सगळं आकाश बोलत असतो आणि रागिनी मात्र खूपच आनंदाने आकाशकडे पाहत असते, कारण हे सगळं जे घडत असतं ते इतकं विचित्र असतं की भूमीला त्याचबरोबर आकाशला या सगळ्यातून काही मार्ग काढायचा कळत नसतो. आणि आता आकाशने हा निर्णय घेतलेला असतो, आकाशने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे भूमी आणि बाळ हे दोघंही सुखरूप असले पाहिजेत. ही प्रॉपर्टी, हा पैसा अडका हे आपल्याला काहीही नको आहे. हा निर्णय आकाशने घेतलेला असतो आणि आकाशच्या निर्णयाने घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहतच राहत असतात, सगळेजण विचार करत असतात की हे सगळं काय होत आहे, कारण काहीही झालं तरीही आकाशने इतका मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तरीही आकाशच्या डोक्यात मात्र त्याबद्दल काहीही नसतं. आकाशला मात्र आता या सगळ्यातून बाहेर पडायचं असतं आणि आपल्या भूमीचा जीव वाचवायचा असतो. आता भूमी ही प्रॉपर्टी आकाश रागिनीच्या नावावर करणार आहे, म्हणजे जे रागिनीला हवं आहे तेच आता तो रागिनीला देणार आहे. या सगळ्यातून भूमी कसा मार्ग काढणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.